सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, भगतसिंग युवक मंडळ, पाटील गल्ली, बेळगाव. शिवा काशीदचे बलिदान, शिवा काशीदचे बलिदान. अगं आवर लवकर, येळ होते गडावर जायला. अबो हो, अहो गडावर जाऊन सनी बासिंग बांधायचं हाय काय? अगं निवांतपणा नाही तुम्हासनी, सदा कदा घाई. अगं शिवाजी महाराजांच्या मावळ्यासनी कसला आलाय निवांतपणा? वेळ प्रसंगी हातावर भाकरी घेऊन पळत पळत खावी लागते आम्हाला. वय वाघ माग लागल्या वाणी. वाघच माग लागलेला आहे. ते बघ सिद्धी जोहरच्या तोपा सारख्या वरडायला लागल्यात. तू पटापट आवर बघ. भाई भाई पण नुसतीच जाया करू नका, मर्दुमकी गाजवा. ए मर्दुमकीचं दुसरं नाव शिवा काशीद आहे आणि मी काशीदाची अवलाद. नेबापूरच्या मातीचा पोतच लय वेगळा आहे. इथल्या मेंढराला बी वाघाचं काळीज असतं या. वय मी बी त्याच गावची हाय. ही थोडी खीर केली राजा खात्यात घेऊन जा. अगं गोदे, मी एक मामूली सेवक आहे, राजा खायलोय. आता तुम्ही राजासनी ओळखत नाही वय? सारखं सावलीसारखं त्यांच्या माग माग असता. अहो आपला राजा साधा हाय, गोरगरिबांसंग राहतो, खातो, पितो. त्यासनी आवडेल खीर. खरंय. कोणासारखा तोंडोळा हाय व राजाचा? माझ्यासारखा. काय बाई तरी, कोणाला कशाचं आणि माळणीला लसणाचं. अगं खरंच. अगं माझ्या डोक्यावर जर जिरेटोप चढवला तर तूच माझी प्रजा, आणि प्रजा मग मला मुजरा करायचा बर का. ज्योतिबाची आण. ज्योतिबाची आण. लवाड नाही बोलायचं मी. असल असल, खरं असल. आण चुकली. बर येऊ मी, आणि पोरांवर लक्ष ठेवा. येतो. महाराज. महाराज. शिवा, अरे बिचकतोस कशा पायी? बोल ना. महाराज, माझ्या बायकोने लय कौतुकाने खीर दिली. मी नको म्हणत होतो, पर ती ऐकते होय. खीर? खीर आवडते आम्हास. घ्या महाराज. आवडली महाराज? छान आहे. म्हणलं खाल न खाल. शिवा, अरे स्वराज्यातल्या आया बहिणींच्या हातचा गोड घास खायला मिळणं याच्यासारखं दुसरं सुख ते कोणतं? इथे स्वराज्याचा खरा अर्थ दडलेला आहे. शिवा, आज आम्ही गडाबाहेर पडू, त्यावेळी तू आमच्या सोबत यायचंस. माझं तकदीर मोठं. हा, पण शिवा काशीद म्हणून नाही, शिवाजी म्हणून. मला समजलं नाही महाराज. शिवा, आज काहीही झालं तरी आपण या वेढ्या बाहेर पडायचंच. त्या जोहरच्या नजरबाजांनी आपल्याला बघितलं नाही तर ठीकच, पण जर जोहर तुझ्यापर्यंत पोहोचला, त्यानं तुला कैद करून छावणीवर नेलं, तर बेमालूमपणे शिवाजी राजा म्हणून त्याच्याशी चर्चा करायची. जी महाराज. शिवा. जी महाराज. शिवा, प्रसंग लई लई अवघड आहे, पण आपल्याला निभावून द्यायचंय. जी महाराज. पण काहीही झालं तरी जीव राखायचा आहे. अहो शिवा काशीद हा नाभिक जातीचा, केस कापून पोट भरण्याचा व्यवसाय त्याचा, हा तर मूळचा गावोगावीच्या बातम्या काढायचा. शिवरायांना माणूस वाटला आहे खात्रीचा, म्हणून शिवाला चाकर नेमला हेर खात्याचा. या अल्लाह, ये बारिश है या आसमानी आफत? ऊपर से उस सिवा ने हमारे नाक में दम कर रखा है. आदिल शाही जिंदाबाद, आदिल शाही जिंदाबाद. हुजूर, शिवाजी पकड़ा गया. जो काम अफजल खान नहीं कर पाया वो इस सिद्दी मसूद ने कर दिखाया. भाग रहा था
रात में चूहे की तरह भाग रहा था, पर इस शेर की पंजे से बचकर जाएगा कहाँ हुजूर? बहुत अच्छे, बहुत खूब, शाबाश शाबाश मसूद खां। अब आएगा असली मजा। मैं खुद अपनी तलवार से उसकी गर्दन उतार दूंगा। आज मेरे अब्बा जान की रूह को तसल्ली मिल जाएगी। बहुत खूब। लाओ उसे। आओ शिवाजी राजे, बैठिए। शुक्रिया। क्या लेंगे आप? देणारच असाल तर आदिलशाहीची गादी घेऊ आम्ही। तेवर तो देखो इसके। क्यों शिवाजी राजे, तुम तो सलाह करना चाहते थे, क्या ऐसे भागकर सलाह चाहते हो? कोई बात नहीं, अब अच्छी तरह सलाह हो जाएगी। सलाह? कोई सलाह नहीं होगी। मैं तो अभी से मार दूंगा। ये कौन है? कौन है ये? मसूद, अरे किसे पकड़ लाया है तू? ये शिवाजी ही है, शिवाजी राजे भोसले। हुजूर, हुजूर, शिवाजी भाग गया। क्या बकते हो? ये सामने क्या तेरा बाप खड़ा है? नहीं नहीं नहीं, ये शिवाजी नहीं है। मैं अच्छी तरह जानता हूं उसे। ये नहीं ये शिवाजी नहीं। फिर कौन हो तुम? शिवाजी। झूठ मत बोलो। अरे शिवाजी साहेब, नाही शिवाजी राजे भोसले नसलो तरी नेबापूरचा न्हावी शिवाकाशीत म्हणतात मला। हरामखोर, इतने महीनों से इस किले को चेर करके इस तूफानी बारिश में बैठा हूँ, वो क्या तुम्हारे जैसे हजाम से हजामत करने के लिए? काय रे शिद्दी, कशी वाटली माझी हजामत? हरामखोर, मुझे असली सिवा चाहिए। कहाँ गया वो? ये सिद्धी जोहार, या स्वराज्यात माझ्यासारखा 1000 शिवा सापडतील तुला। कुणा कुणाला पकडणार आहेस रे तू? अरे उंदराचा सापळा घेऊन वाघाला पकडायची स्वप्न बघायची नसत्यात। खामोश, हमें बेवकूफ बनाकर अब तू यहाँ से जिंदा नहीं जा सकता। अब तेरा अंजाम क्या होगा जानते हो तुम? अरे सिद्धी, त्या समोरच्या डोंगरावरचा ज्योतिबा आमचं दैवत आहे। त्याच्या पालखीवर गुलाल खोबरं उधळावं तसं या स्वराज्यासाठी प्राण उधळतोय आम्ही। ए, खामोश काफर। मौत को सामने देखकर बड़े बड़े झुक जाते हैं, फिर तू क्या चीज है? झुक जा हमारे सामने, कुर्नी साथ कर। अरे जा, शिवाजी कुणापुढे झुकला नाही, झुकत नाही आणि झुकणार बी नाही। सोंगातला असला म्हणून काय झालंय? अरे 4-5 छाया मांडी खाली चिरडणाऱ्या राजाची कापड आहे ती माझ्या अंगावर। ऐ, स्वराज्याचा पोत पाजळून तुमच्यासारख्या महिषासुरांना गाडणाऱ्या आई तुळजाभवानीची कवड्याची माळ आहे माझ्या गळ्यात। फक्त आऊसाहेबांवर झुकणारा जिरेटोप आहे माझ्या डोसक्यावर। एक दिवसाचा शिवाजी असलो म्हणून काय झाला? यो शिवाजी काय तुझ्या पुढे झुकल? अरे मोडन पण वाकणार नाही मी। खामोश, फिर हम भी देखते हैं। सिपाहियों, झुकाओ इसे। इसे मौत का इनाम दो, पर इसका ईमान तोड़ो। ईमान। झुक। ए हट जोहर, इनामासाठी इमान विकणारी अवलाद तुमचे। आमची निष्ठा या स्वराज्याची आहे। इथल्या दगडधोंड्यांना स्वाभिमानाचा शेंदूर फासून देव बनवणाऱ्या आमच्या शिवाजी राजांची आमची निष्ठा आहे। या निष्ठेचं मोल तुम्हासनी काय कळणार? अरे फेकलेल्या तुकड्यांसाठी 5 छायांचं तळवं चाटणे हे तुमचं इमान। सल्तनतीची पदं मिळवण्यासाठी स्वतःच्या आया बहिणींचा लिलाव करून त्यासनी 5 शाहीत जनानखान्यात कोंबणे ही तुमची निष्ठा। खामोश। अरे जा, योच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात। अरे तुम्ही दाशींची पद भोगतायसा आणि आम्ही पदासनी दाशीवानी मानतो। तुम्ही तुकड्यांसाठी जगतायसा आणि आम्ही आमच्या मातीसाठी मरतो। खामोश,
टुकड़ों पर पलने वाला कुत्ता कहते हो तुम हमें? सिपाहियों, इसे कुत्ते की मौत मारो, कुत्ते की मौत! अरे हट! पर तू काय मला कुत्र्याची मौत देणार रे? अरे यो शिवा मरताना देखील शिवाजी राजा म्हणून मरतोय, यालाच म्हणतात मर्द मराठाचा बाणा. फाजल, देखते क्या हो, मारा लो इसे! ऐ काफर! अरे जा! राज राज जोहर, यो संघातला शिवाजी बी चुकला नाही. लक्षात ठेव, लक्षात ठेव, एक दिवसाचा शिवाजी व्हायचं भाग्य मिळालं मला. माझ्या जन्माचं सार्थक झालं राज. तुम्हाला दिलेला शब्द पुरा केला राज. राज, माझा शेवटचा मानाचा मुजरा राज. जय भवानी. फाजल, ये सिवा का हम शक्ल शिवाजी काशी जैसा था, फिर असली सिवा कैसा होगा? फाजल, जाओ पकड़ो उस असली सिवा को. मुझे असली सिवा किसी भी हालत में चाहिए, और वो भी जिंदा. जाओ!